आय टीमध्ये पॅकेज चांगलं आहे, आय टीमध्ये माझे फ्रेंड्स खूप आहेत म्हणून मला काय करायचं आहे, एक कोर्स करायचा आहे. भलेही माझं बॅकग्राऊंड आय टी कॉम्प्युटर नाही आहे, कुठलंही असो, बट मला काय करायचं आहे, एक कोर्स करायचा आहे आणि आय टीमध्ये मला जॉब भेटणार आहे. तुम्ही बघितलं असाल हे चालू आहे सध्या. तर आय टी आणि कॉम्प्युटर ह्याच्या व्यतिरिक्त जे नॉन आय टी बॅकग्राऊंडवाले पण आहेत ना, ते सगळे आय टी कॉम्प्युटरवाले पण आहे असू द्या, त्यांना नॉलेज जर नसेल ना, सगळ्यांचं एकच असतं, एक कोर्स करेल मी, मला जॉब भेटेल, मला गॅरंटेड जॉब भेटेल. पण खरंच अशी मार्केटची सिच्युएशन आहे का? करंट मार्केटची सिच्युएशन आहे का की तुम्ही एक कोर्स केला की तुम्हाला जॉब भेटतो म्हणून? आज आपण इन डिटेलमध्ये बघूयात की जर तुम्ही कोर्स केला तर तुम्हाला जॉब आय टीमध्ये भेटेल का आणि चांगलं पॅकेज भेटेल का? तर यावरती आज आपण इन डिटेलमध्ये बघूयात, कारण खूप लोकांचं असंच कन्फ्युजन होतं आहे, अरे मला आय टीमध्ये जॉब करायचा आहे, मला एक कोर्स करायचा आहे आणि मला जॉब भेटून जाईल. किंवा खूप लोक असे आहेत की एक जॉब म्हणजे एक कोर्स केला आहे, त्यांना इंटरव्ह्यूचा जॉबच सोडा, इंटरव्ह्यूचे कॉल्स पण नाही आहेत. तर यावरती पण आज आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करूयात की तुम्ही कुठं चुकताय आणि तुमचा प्लॅन ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे. फक्त कोर्सवरती तुम्ही डिपेंडंट आहात का, हे पण आज आपण इन डिटेलमध्ये बघूयात. ओके, सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट टॉपिकवरती आहे आणि रिअलिस्टिक आहे. तुमच्याकडूनच जे एक्झाम्पल आलेत आणि जे मी तुम्हाला सांगतो आहे की खरंच एका कोर्सवरती तुम्ही डिपेंडंट आहात का आणि तुम्हाला खरंच जॉब भेटेल का. ओके, सो इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ करा. सो येस, स्टार्ट करूयात की तुम्ही समजा जावा केलं आहे, पायथन केलं आहे, फुल स्टॅक डेव्हलपर केलं आहे आणि तुम्ही काय करताय, एक इंटरव्ह्यूमध्ये देत आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कॉलच येत नाही. ओके, म्हणजे जॉब तर सोडा, तुम्हाला कॉलच येत नाही. त्याचे काही रिझन्स काय आहेत? तर रिझन्स आपण कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघू. जो एम्प्लॉयरला काय एक्सपेक्टेड आहे एम्प्लॉयकडून की सध्याच्या करंट सिच्युएशनमध्ये किंवा सध्याच्या मार्केटमध्ये सध्या काय होते ना की डेली तुम्ही बघाल ना, डेली हजारो कॅन्डिडेट्स आहेत ना मार्केटमध्ये न्यू येत आहे. ओके, हर एक दिवस कोण ना कोणतरी नवीन कोर्स करतो, मार्केटमध्ये अवेलेबल आहे. कोण ना कोणतरी ग्रॅज्युएट होतं, मार्केटमध्ये अवेलेबल आहे आय टी जॉबसाठी. तो एम्प्लॉयरला माहिती आहे, कंपनीजला माहिती आहे की अरे मार्केटमध्ये खूप लाखो मुलं स्टुडंट अजून आहेत. त्यातून त्यांना काय एक्सपेक्ट आहे, तर फर्स्ट रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स. ओके, रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट एक्सपिरियन्स म्हणा किंवा तुम्ही काय म्हणा, थेरोटिकली तुम्ही कुठेतरी लर्न करताय, कुठेतरी कोर्स करताय, बट तुमचा जो रिअल एक्सपिरियन्स आहे ना तो कुठेतरी तुमचा लॅक करतो. फर्स्ट ऑफ ऑल ते आहे. पॉईंट 2 आहे गुड कम्युनिकेशन स्किल. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आय टीमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा आहे तर तुमचं कम्युनिकेशन स्किल्स खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. कारण कसं आहे ना की तुम्हाला आय टीमध्ये जॉब करायचा आहे आणि आपल्या इंडियन लोकांबरोबर खूप कमी वेळेस इंटरॅक्ट होतं. तुम्हाला जर एखादा प्रोजेक्ट आला, तुम्हाला जर समजा एक बाहेरचा प्रोजेक्ट आला, US वगैरे क्लायंट आले, तुम्हाला UKचे क्लायंट आले, ऑस्ट्रेलिया, कुठलेही क्लायंट आपल्याला बाहेरचे क्लायंट येऊ शकता, तर तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत कसं कम्युनिकेट करणार. तसं गुड कम्युनिकेशन पण हे खूप लोकांचं असं होतं आहे, कोर्स करता पण कम्युनिकेशनवरती आपल्याला माहीत नसतं की आपण कसं बोलतो, कसं परफॉर्म करतो किंवा काय करतो. तर हा फीडबॅक पण तुम्ही घेतला पाहिजे की यार माझं कम्युनिकेशन कुठं होतं, मी कुठं लॅक करतो किंवा काय करतो आहे. तर गुड कम्युनिकेशन स्किल पण एक इम्पॉर्टंट आहे, हे कंपनीज बघताय. थर्ड आहे की टीम कोलॅबोरेशन. की आता कसं आहे ना की आपण म्हणतो ना की प्रोफेशनल लाईफमध्ये तर तुम्हाला नाही का असं टीममध्ये कसं काम करताना ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याचा एक्सपिरियन्स नसतो, तुम्ही जसं काम येणार तसं तुम्हाला एक्सपिरियन्स भेटणार. पण तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये असं काही विचारलं जातं की तुम्ही टीममध्ये कसं करते, काय करता. कधी कधी काय होतं ना की यार आपण काही जरी केलं समजा ॲज अ टीममध्ये, तर मीच केलं, एखादा प्रोजेक्ट आपण केला, नाही मीच हा केला, मीच ते केलं, तिथे पण कधी कधी हे होतं. तर ह्या गोष्टी पण लॅक होत आहेत सध्या. ओके, आणि लास्ट आहे की तुम्हाला गिटचं नॉलेज नसतं, APIचं नॉलेज नसतं, जिराचं नसतं, की जिथं तुमचा प्रोजेक्ट जे मॅनेजमेंट टूल आहेत ना त्याच्या रिलेटेड किंवा समजा गिट API हे जे काही कॉमन टूल आहेत हे तुम्ही लॅक करताय. त्यामुळे नाही का सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की या सगळ्या गोष्टी कंपनीज हे करतायत. त्यामुळे मी परत सांगतो की तुम्ही हा कोर्स केला म्हणजे तुम्हाला जॉब भेटणं हे खूप मुश्किल आहे. कोर्स फक्त एक स्टार्टिंग आहे, जी एक तुमचा स्टेप 1 आहे. त्यानंतर तुम्हाला खूप काही गोष्टी करायच्या आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचे जे काही मी 4 पॉईंट आज डिस्कस करणार की जिथे तुम्ही लॅक करता, जिथं कमी पडता किंवा त्या तुमच्या चुका असतील. ओके, सगळ्यात मेन आहे तुमचं फर्स्ट. ओके, तुम्ही कोर्स केला त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट एक असतं की तुमचा पोर्टफोलिओ, प्रोजेक्टचा पोर्टफोलिओ तुम्ही करतच नाही. ज्या पण प्रोफाईलला तुम्ही काम केलेलं आहे, जो पण प्रोफाईल तुम्ही चूज केलेली आहे की तुम्ही सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणा, डेव्हलपमेंट म्हणा, जावा डेव्हलपर, फुल स्टॅक डेव्हलपर, पायथन डेव्हलपर, .NET डेव्हलपर, जे पण तुम्ही काही केलं आहे, जे पण तुम्ही चूज केलं आहे त्यावरती तुम्ही प्रोजेक्टवरती काम केलं आहे का. जर जो प्रोजेक्ट काम केला असेल तर त्याचा पोर्टफोलिओ क्रिएट करा, तो गिटवरती टाका, तो रिझ्युमेवरती त्याची लिंक
मेन्शन करा, लिंक्डइनवरती करा, नोकरीवरती करा. ह्या सगळ्या तुमचं जो काही हे जे कमी पडतो ना आपण तिथेच, तर यावरून दिसून येतं की तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज पण आहे, पर्टिक्युलर प्रोफाईलच्या रिलेटेड तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज पण तुम्ही चांगलं घेत आहात. सेकंड आहे लिंक्डइन प्रोफाईल. लिंक्डइन प्रोफाईल तुम्हाला असं नाही सगळेच तुम्हाला बोलत असतील की यार लिंक्डइनवरती फोकस करा, हे करा किंवा ते करा. लिंक्डइन एक अशी प्रोफाईल आहे जिथे तुम्ही तुमचे जर प्रोफाईल शॉर्टलिस्ट झाली तर HR रिक्रुटर जाऊन बघता की अरे हा कॅन्डिडेट लिंक्डइनवरती त्याचं कसं आहे, त्याचं कसं म्हणजे बॅकग्राऊंड टोटल सगळं कळतं. कारण तिथे तुम्ही आपण सगळं अपडेट करतो, प्रोजेक्ट म्हणा, लास्ट कंपनीज म्हणा, एज्युकेशन म्हणा, हे सगळं आपण हे करतो. तर तुम्ही तिथे व्यवस्थित अपलोड करताय का, डेली पोस्ट करताय का, त्या रिलेटेड तुम्हाला काय अप टू डेट आहे का, तुमचे कनेक्शन्स कसे आहेत, तुम्ही तिथे सगळं प्रॉपर म्हणजे नाही का रेग्युलर पोस्ट म्हणा, तुमचे स्किल्स म्हणा, तुमचे कनेक्शन्स कसे आहेत, तर हे तुम्ही ॲक्टिवली तुम्ही म्हणजे आहात का लिंक्डइनवरती, तर हे पण बघितलं जातं. जर तुम्ही असं असाल ना तर अरे नाही की हा कॅन्डिडेट ॲक्टिवली आहे, दररोज पोस्ट करतो आणि अप टू डेट आहे, जे काही गोष्टी अपडेटेड येत आहे मार्केटमध्ये त्याला अप टू डेट हा कॅन्डिडेट आहे, तर हे पण बघितलं जातं आणि इथे आपण मार्क खातो. ओके. थर्ड पॉईंट आहे रिझ्युमे आणि कम्युनिकेशन स्किल्स. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला म्हणजे काय बोलायचं ते तर बाजूलाच ठेवा, किंवा तुम्हाला असं वाटतं की हां मी ऑलरेडी बोललो की तुम्हाला इंग्लिश ते एक पार्ट आहे, पण इंग्लिश इक्वल्स टू कम्युनिकेशन स्किल नाही आहे. तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे, तुम्ही म्हणजे आपण म्हणतो ना स्टोरी टेलिंग. ओके, स्टोरी टेलिंग किंवा तुमचे बेसिक जर क्लिअर असेल ना, तुम्हाला समजा बोलायचं किंवा काय, एखादी प्रोफाईल आहे तुमची जावा डेव्हलपरला बेसिक जे काही क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला माहीत पडले पाहिजे, गो थ्रू केलं पाहिजे. त्यानंतर स्टोरी टेलिंग, जर समजा तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टच्या रिलेटेड काही विचारलं तर तुम्हाला अशी स्टोरी सांगता आल्या पाहिजेत. जर तुम्हाला काही अजून काही विचारलं की यार टीम कोलॅबोरेशनचं विचारलं किंवा तुमच्या पर्सनल माहिती, हे तुम्हाला स्टोरी टेलिंग म्हणजे कसं की तुम्हाला काय येतं आहे हे स्टोरीमधून तुम्ही एक्सप्लेन करू शकता का, प्रेझेंट करू शकता का, आणि ते समोरच्याला अंडरस्टँड होतं आहे का, क्लिअर होतं आहे का, शॉर्ट बट स्वीट तुम्हाला हे एक्सप्लेन करता येतं आहे का. प्रोजेक्ट जर तुम्हाला विचारला तर काही पण नाही सांगायचं की यार मी हे केलं, मी ते केलं, किंवा तुमचं प्रोजेक्ट काय आहे तो एक्सप्लेन कसा करायचा आहे, त्याचं प्रेझेंटेशन कसं, त्याचं आउटपुट कसं, त्याचं माझे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय, ॲज अ टीम म्हणून तो केला आहे, त्याचं आउटपुट काय आलं, तर या सगळ्या डिटेल म्हणजे याला बोलतो आपण स्टोरी टेलिंग. आणि दुसरं म्हणजे ATS फ्रेंडली रिझ्युमे. तुमचा ATS फ्रेंडली रिझ्युमे असेल तरच तुम्हाला कॉल येतील. आणि लास्ट आहे तुमची इंटरव्ह्यू प्रॅक्टिस. तुम्ही कितीही करा, तुम्ही इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस कमीच पडते, कारण आज इंटरव्ह्यूचे लेवल एक इंटरव्ह्यू किंवा 2 इंटरव्ह्यूचे राऊंड घेऊन तुम्हाला सिलेक्ट करत नाहीत. आज मी सांगतो तुम्हाला की ऑलमोस्ट 4-4, 5-5 इंटरव्ह्यूचे राऊंड होत आहे. ओके, L1, L2, मॅनेजर राऊंड, HR राऊंड, ओके, फायनल राऊंड, म्हणजे असे काहीतरी एवढे सगळे ठेवलेत. कारण का की त्यांना माहिती आहे की अरे हा नाही आहे दुसरा नाही तिसरा, असे कॅन्डिडेट्स ते सिलेक्ट करा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि तुम्हाला प्लॅन ऑफ ॲक्शन ॲट द एंड, तुम्हाला प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे ते मी तुम्हाला इन डिटेलमध्ये डिस्कस करतो. जर तुम्हाला IT मध्ये जॉब पाहिजे आणि तुम्ही एखादा कोर्स केला आहे तर तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगतो, ती तुम्ही फॉलो करा. नक्कीच तुम्हाला IT मध्ये जॉब भेटेल. पण विदाऊट काहीतरी ब्लँकली तुम्ही कोर्स करताय आणि IT मध्ये इंटरव्ह्यू द्यायचा प्रयत्न करताय, तुम्हाला जॉब तर सोडा, तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल पण भेटणार नाही. तर प्रॉपर स्ट्रॅटेजी करा. कुठलाही एक कोर्स घ्या, कुठलाही एक कोर्स निवडा, त्यामध्ये तुमचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर फक्त कोर्स करायचा म्हणून करू नका, डीपली नॉलेज घ्या, त्याचं प्रॉपर डीपली नॉलेज घ्या, तरच तुम्हाला त्या कोर्सबद्दल सगळं इन अँड आउट सगळंच तुम्हाला समजेल. दुसरं आहे की 2 ते 3 स्ट्रॉंग प्रोजेक्ट बनवा. जे पण तुम्ही कोर्स केला आहे, जी प्रोफाईल केली त्या रिलेटेड प्रॅक्टिकल प्रोजेक्ट करणं गरजेचं आहे. ऑनलाईन तुम्हाला प्रॅक्टिकल प्रोजेक्ट कुठलेही भेटतात, त्यामध्ये तुम्हाला स्वतःहून तुम्हाला करायचा आहे आणि तोच प्रोजेक्ट तुम्हाला गिट आणि लिंक्डइनवरती वगैरे ते पोर्टफोलिओमध्ये करायचा आहे. ओपन सोर्स कॉन्ट्रीब्युशन करायचं शिका. कुठेही फ्रीलान्सिंग म्हणा, तुमचं इंटर्नशिप म्हणा, कुठं काही म्हणा, कुठं तुम्हाला फ्रीमध्ये जर तुम्हाला कोणी बोललं की यार नाही मला हेल्प पाहिजे, मला इथं कॉन्ट्रीब्यूट कर, तिथं कॉन्ट्रीब्यूट करा, कारण ते प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला खूप इम्पॉर्टंट येणार आहे. त्यानंतर आहे डेली लिंक्डइनवरती 10 मिनिट्स द्या. तुमचे कनेक्शन वाढवण्यासाठी असेल, तुमचं प्रोफाईल पोस्ट टाकण्यासाठी असेल, किंवा तुम्हाला जे काही तुमच्या रिलेटेड तुमच्या जॉबच्या प्रोफाईलच्या रिलेटेड काय येतं आहे मार्केटमध्ये, ते तुम्हाला डेली 10 मिनिट्स तुम्ही दिलंच पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्यानंतर की इंटर्नशिप तुम्हाला फ्री असेल, तुम्हाला पेड असेल, कमी स्टायपेंड असेल, काय असेल तरी पण तुम्ही करा. काय करतो ना आपण, कुठंतरी चुकतो. आपण काय करतो, कोर्सला जिथं आपल्याला थेरॉटिकल नॉलेज भेटेल ना त्या 50,000 रुपये खर्चाला तयार आहे.
पण आपल्याला 20-25 हजार रुपये आपण खर्चायला तयार नाही, जी आपल्याला पेड इंटर्नशिप भेटेल, ॲक्च्युअल प्रोजेक्टवरती आपल्याला नॉलेज भेटेल. ही सध्याची कंडिशन आहे स्टुडंटची. म्हणजे काय की आपल्याला कुठेतरी पैसे खर्चायचे आहेत, कोर्सच्या नावाखाली आपण किती पण घरच्याकडून पैसे घेतो, बट स्वतःवरती काहीतरी इन्व्हेस्ट करायचे, स्वतःवर कम्युनिकेशन करायचे, पैसे खर्च करत नाहीत. आपल्याला इंटर्नशिप करायची पेड, पैसे खर्च करत नाहीत. हां, कोर्ससाठी आपण किती करतो, कारण आपल्याला हे लहानपणीपासून तेच शिकवत आलो की आपल्याला काहीतरी शिकायचं आहे, आपण कुठेतरी पैसे देतो. बट ॲक्च्युअलमध्ये इंटर्नशिप म्हणा किंवा काही तुम्हाला तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणा किंवा कम्युनिकेशन म्हणा, इथे आपण पैसे खर्च करत नाही. ओके, ही रिॲलिटी आहे. त्यानंतर तुम्हाला एक आहे की बाबा रिझ्युमे तुम्हाला व्यवस्थित बनवा, त्यानंतर एक जॉब रोलसाठी एक रेडी व्हा आणि इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस करा. ही जर तुम्ही स्ट्रॅटेजी व्यवस्थित केली, तुम्हाला ऑलमोस्ट सांगतो मी तुम्हाला 3 to 6 मंथमध्ये तुम्हाला जॉब भेटेल. मित्रांनो, खरंच आय टीमध्ये अजून पण जॉब आहेत. खूप लोक बोलतात की जॉब नाही आहे किंवा काय नाही. आपण तिथपर्यंत पोहोचत नाही आहेत, कारण आपण कोर्स करून आपण थांबतो. कोर्स केल्यानंतर थांबू नका. कोर्स फक्त एक स्टेप 1 आहे. कोर्स केल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं आहे, तुम्हाला प्रॉपर सगळे आहे, कॉम्पिटिशन आहे. जर तुम्ही जॉब रेडी असाल, जर तुम्ही एक्सपर्ट असाल ना एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये, तर तुम्हाला जॉब भेटतोच 101%. फक्त एवढंच आहे, कॉम्पिटिशन वाढले, त्यामुळे तुम्हाला काहीतरी युनिकनेस करावं लागेल आणि अप टू डेट राहावं लागेल स्किलमध्ये. जर तुम्हाला अजून काही इन डिटेलमध्ये तुम्हाला जर काही व्हिडिओज पाहिजे असेल, तुम्हाला जॉब रेडी होण्यासाठी, तुम्हाला कमेंटमध्ये फक्त रेडी करा. मी अजून फ्युचरमध्ये जॉब रेडी किंवा तुमचा रोडमॅप किंवा प्लॅनिंग तुमच्यासोबत मी घेऊन येतो. सो कमेंटमध्ये फक्त रेडी करा. मी अजून तुम्हाला जर काही पाहिजे असतील व्हिडिओज, तर मी त्याचे व्हिडिओज इंटरव्ह्यूच्या रिलेटेड घेऊन येतो. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ त्यांना पण खूप इम्पॉर्टंट होईल. आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.